मृत्यू असं म्हणत असताना मी इथे आणखीन एक खुलासा करू इच्छिते की इथे मृत्यू म्हटल्यानंतर आपल्या मनामध्ये यम ही देवता येते. कारण सत्यवान सावित्री कथेमध्ये यम हे एक महत्त्वाचं पात्र आहे, महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे. पण श्री अरविंद सावित्री या महाकाव्यामध्ये यम असा त्याचा एकदाही उल्लेख करत नाहीत. ही गोष्ट मोठी लक्षणीय आहे. आणि असं का? त्याचं कारण आहे ते म्हणजे की यम हा शब्द उच्चारल्याबरोबर आपल्या मनामध्ये ज्या सगळ्या त्याच्याशी सहसंबंधित झालेल्या गोष्टी असतात त्या सगळ्या डोळ्यासमोर येतात. म्हणजे एक अख्खं भावविश्व आपल्या डोळ्यासमोर उलगडतं केवळ यम या शब्दामधनं. म्हणजे यम हा सूर्यपुत्र आहे, किंवा यम आणि त्याची बहीण यमी हिचा संवाद, यम नचिकेत संवाद, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात. ती जी पारंपरिक समजूत आहे ती समजूत श्री अरविंदांना जो संदेश द्यायचा आहे त्याच्याशी मिळती जुळती नाहीये. आणि म्हणून ते हेतू पुरस्सर यम हा शब्द सावित्रीमध्ये कुठेही वापरताना दिसत नाहीत. मग ते मृत्यूला वेगवेगळ्या नावांनी संबोधतात, वेगवेगळी विशेषणं त्यांनी त्याच्यासाठी वापरलेली आहेत. ती विवेचनाच्या ओघात आपण बघूच या. पण ही गोष्ट इथे लक्षात घेणं गरजेचं आहे की मृत्यू म्हणजे सावित्री या महाकाव्यातील मृत्यू हा पारंपरिक यमाच्या समजुतीपेक्षा किंवा यमाच्या संकल्पनेपेक्षा काहीतरी वेगळा आहे, हे इथे प्रथमतः आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. तो एक प्रकारे भूतकाळाचा प्रतिनिधी आहे. आणि भूतकाळ कसा? तर जो खरं तर मरण पावलेला आहे परंतु जो टिकून राहू इच्छितोय त्या भूतकाळाचं प्रतीक मृत्यू आहे. आणि सावित्री ही येऊ घातलेला जो भविष्यकाळ आहे, म्हणजे या पृथ्वीच्या उत्क्रांतीमध्ये मानवाच्या पुढचं पाऊल जे असणार आहे, अतिमानस किंवा अतिमानसिक चेतना, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याचं प्रतिनिधित्व एक प्रकारे सावित्री करते आहे असं आपल्याला दिसतं.